अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होऊन आपण अखंड अहोरात्र त्या भगवान परमात्म्याची भक्ती करणं हा आपल्या खऱ्या अर्थाने माणसाचा खरा धर्म सांगितलेला आहे. अखंड भक्ती. आपल्या भक्तीमध्ये कधी कधी महाराज खंड नाही येते बरं का. अखंड म्हणजे तेलवत महाराज पाण्याचीही धार असते आणि तेलाचीही धार असते. पाण्याची धार बघा मध्ये खंडाच्या मध्ये खंड पडतो, पण तेलाची धार खंड पडते का? अजिबात नाही, अखंड असते. लक्षात ठेवा. तसं भक्ती करत असताना भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हे सर्व शरीर दिलंय. शरीरच नाही महाराज, गोड अशी ही इंद्रिय दिलेली आहे. बाकीच्या प्राण्यांमध्ये आपल्यामध्ये जर आपण जर विचार जर केला तर फरक आहे बरं का. त्या माणसाचं शरीर महाराज बघा तुम्ही किती सुंदर दिलेलं आहे, किती सुंदर शरीर आहे. एका एका इंद्रियाचं प्रयोजनही संत महात्म्यांनी सांगितलंय. देवाने आपल्याला पाय दिले, हात दिले, कान दिले, नाक दिलं, डोळे दिले. या सर्व इंद्रियाचं काहीतरी प्रयोजन आहेत. लक्षात ठेवा. हात कशासाठी दिले? हात दिले भगवान परमात्म्याच्या रंग